निष्ठा बघायची असेल ना छत्रपती संभाजी महाराज, निष्ठा बघायची असेल छत्रपती शिवाजी महाराज. ज्या ज्या वेळेला या वृद्ध लोकांमध्ये अधर्म वाढला जातो, पापाचरण वाढलं जातं, त्या वेळेला भगवान परमात्मा कोणत्या ना कोणत्या कोण्या रूपाने अवतरला येत असतो. ज्या पद्धतीचा अधर्म सध्याच्या काळामध्ये स्त्री भ्रूण हत्यासारखं पातक, गो हत्यासारखं पातक आपल्या डोळ्याने आपल्याला बघायला मिळतंय, त्याच पद्धतीचा अधर्म 16व्या शतकामध्ये मारला. या अधर्मातून, या संकटातून वाचवणारं कुणीतरी जन्माला यावं. स्वराज्यातला प्रत्येक व्यक्ती जगदंबेला प्रार्थना करत होता, हे माय भवानी, हे कृपाने, हे जगदंबे, या संकटातून वाचवणारा कुणीतरी जन्माला यावं म्हणून विनंती करत होता, प्रार्थना करत होता. ज्या आऊसाहेबांच्या उदरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज वाढत होते, विनंती केली, हे जगदंबे, हे कृपाने, हे माय भवानी, माझा उदरातून मुलगा जन्माला यावा. असं जर तुला वाटत असेल तर पुत्र व्हावा ऐसा गुंडा, आणि ज्याचा तिही लोकी असा मुलगा जन्माला येऊ दे, असा पुत्र जन्माला येऊ दे, ज्याने आई बहिणीचं आबरूचं रक्षण केलं पाहिजे, स्वराज्याची निर्मिती केली पाहिजे, हे हिंदवी स्वराज्यातून निर्माण केलं पाहिजे. ऐका, केलेली विनंती, केलेलं घातलेलं साकडं फळाला आलं. महाराज वर्णन करतात, 19 फेब्रुवारी 1630 रोजी महाराष्ट्र नव्हे, भारत नव्हे, तर संपूर्ण जगाला पुरवणारं रत्न म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जन्मला. आणि म्हणून तर म्हणावं लागतं, खऱ्या अर्थाने श्री हरी महाराज आमच्या आऊसाहेबांची पुण्यही फळाला आली. ऐका बरं का, माझ्या जिजाऊची पुण्य कशी आली फळाला, तो बापाचा बाप माझ्या राजांचा जन्म झाला, राजांनी एक मावळा त्या ठिकाणी निष्ठावंत मावळा समाज केला. छत्रपती शिवाजी महाराज सामान्य व्यक्ती नव्हते. माता शिवाजी दिलेला तो प्रसाद होता, माता जगदंबेने दिलेला तो प्रसाद होता, माता शिवाजी दिलेला प्रसाद होता, म्हणून नाव सुद्धा शिवाजी ठेवण्यात आलं. अरे तो काळाचा काळ होता, तो जिजाऊचा काळ होता, आणि म्हणून तर म्हणावं लागतं, जिजाऊचा केला. या हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. वयाच्या 27व्या वर्षी कलामी चित्राचा असणारा लक्षाची प्रवृत्तीचा असणारा अफजल खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी फाडला. वयाच्या 32व्या वर्षी राजाची आसन आरूढ झाले. 51 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये राजाने हातामध्ये तलवार घेतली, भवानी घेतली, या स्वराज्याची निर्मिती केली. मुठभर मावळे समेत होते, पण एक एक मावळा कसा होता ऐका. मुठभर मावळे घेऊन निघालेला
दुश्मनाला भिडला मुठभर मावळे घेऊन लढला तो दुश्मनाला भिडला अफजल खान काय त्यानं सिंहालाही फाडला करीतो वंदन मी कुल नाही माता वीर शुभा संभाजी राजा संपूर्ण शिवचरित्र पोहण्याचं वर्णन केलं पुढे महाराज वर्णन करतात निष्ठ बघायचे असेल आता वेळा सांगतो निष्ठ बघितली मावळ्याची निष्ठ बघितली छत्रपती शिवाजी महाराजांची निष्ठ बघितली छत्रपती संभाजी महाराजांची निष्ठ बघायची असेल आमच्या तानाजी मालुसरेंच्या घोडपडीची बघा काय निष्ठ होत एकदा सांगितलं दोनदा सांगितलं तीनदा सांगितलं यशवंतची जर आत्मागडावरून खाली आली शरीराचे दोन तुकडे केल्याशिवाय राहणार नाही अंतःकरणातली निष्ठा दाखवून झाली आणि म्हणून तर म्हणावं लागतं सावची टकली भर पडे वर निष्ठा दाखवत होता बरं का राजांच्या काळामध्ये कुत्र्यांची सुद्धा निष्ठा होती वरपरीची सुद्धा निष्ठा होती म्हणून मी सांगत असतो निष्ठा बघायची असेल राजांचा तुम्ही डोळ्यासमोर आठवा ऐका निष्ठा जर बघायची असेल तर शेवटच्या शब्दामध्ये सांगतो निष्ठा बघावी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीची काय निष्ठा होती एकदा मैदानातून बाहेर पडली शत्रूचा ठाम घेतल्याशिवाय पुन्हा माघारी येत नव्हती आणि म्हणून तर म्हणावं लागतं काय पडली भवानी म्यानाच्या बाहेरी रणात फिरली नादी कधीच माघारी तक्त दौलती समोर केली ना लाचारी कधी न झुकली ती दिल्लीच्या दरबार तमाम बादशाहीचा ताज तिने ठोर करला अरे मला खमोळ्याचा वेश तिने पांघरला सर्वांनी एक साथ टाळी वाजवायची महाराष्ट्रावर प्रेम अपार
तलवार शाहिस्ते खान म्हणा दिल्ली दरबारी अरे हुजूर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी पुण्यात शाहिस्त्या वस्तीला मग आला शिवाजी आज मावयास लागे शत्रूला शाहिस्त्याच्या घरात शुभरात्रीच शिरले बघून मर्द शिवा खान मनी घाबरले केला शिवबाने कनिमी काव्याने हल्ला शाहिस्त्या बोलत असे या तोबा या अल्लाह केला शाहिस्त्यावर वार केला शाहिस्त्यावर वार केला शाहिस्त्यावर वार त्याची चितली मोठे शान त्याची चितली मोठे शान तेव्हा अफजल खान क्रोध भारी मग चढला अरे कसम खावोनी घरा बाहेरी तो पडला पहाड़ का चूहा है शिवाजी फिर भी बच्चा मगर मैं बादशाह का बंदा हूँ सच्चा परिश्र शत्रूला शुभानी रात्रीचा ओळखले प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटीला ते आले छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघून अफजल खान हसू लागला मोठ्या मोठ्याने बोलू लागला ऐका बसलेली मंडळी पहिलं आलिंगन दिलं ते प्रेमाचं होतं दुसरं आलिंगन दिलं ते सुद्धा प्रेमाचं होतं तिसरं आलिंगन दिलं राजांचे मान आपल्या डाव्या बागलामध्ये दाबले प्राण कसमी झाला जीव कसमी झाला काय करावं डोळ्यामध्ये रक्त उसळलं ऐका हातामध्ये फुलेला बिछवा होता राजांच्या पाठीवरती वार केला वार फुका गेला अंगामध्ये चिलखत परिधान करण्यात आलेलं होतं डोक्यावरती वार केला जिरे टोपा खाली खाली शिरस्त्राण परिधान करण्यात आलेलं होतं महाराज वर्णन करता आता म्हटलं विश्वा काढला वाघ राखांनी अफजल खानाचं पोट फाडलं 32 दाताचा भोकर छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याला फाडला आणि म्हणून तर म्हणावं लागतं आव मिला हमसे मननी खान भिडे शिवबाला अरे करुणी धोखा करी अफजल वाराला चालला शिवराया हुशार शिवराया हुशार सनात अफजल खार हे लक्षणात अफजल शिवबाची तलवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या